आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कस्टमरचं पेमेंट कशाप्रमाणे रेकॉर्ड करायचं आहे. तर त्यासाठी आपण सेल्स इनव्हॉइसमध्ये पाहू शकता. इथं भरपूर पेमेंट मोड आहेत. आपण जो डिझायर्ड मोड असेल तो सिलेक्ट करू शकता. मल्टिपल पेमेंट मोडचा सुद्धा ऑप्शन आहे. जर एखाद्या पर्टिक्युलर कस्टमरचे आपण पाहत आहात तर तिथं तुम्हाला त्याचे प्रिव्हियस ड्यूज दिसतील. हे त्याच केसमध्ये कामाला येईल ज्या केसमध्ये आपण कस्टमर मोबाईल नंबरसोबत रजिस्टर केलेला आहे आणि तुम्हाला त्यांचे पास्ट बिल्स जे क्रेडिटमध्ये आहेत, ड्यूमध्ये आहेत ते दिसतील. त्यांचे काही व्हाउचर्स असतील त्यांच्याशी रिलेटेड ते सुद्धा इथं पाहू शकता आपण. सेल्स रिटर्न टाईप आहे आणि डेट, ऑर्डर नंबर आणि अमाऊंटमध्ये सेव्ह अँड ॲडजस्ट केल्यानंतर ते पेमेंट रेकॉर्ड होऊन जाईल. बिलिंग फॉर सेल्फ और फॅमिली मेंबर तुम्ही इथं ॲड करू शकता आणि फॅमिली मेंबरचे जे काही ड्यू असतील ते इथं साईडला आपल्याला शो होतील. त्यानंतर आपण सेव्ह केल्यानंतर ते पर्टिक्युलर इनव्हॉइस सेव्ह होऊन जाईल. आता सेल्स लिस्टिंग पेजमध्ये आपण फिल्टर ऑफ करू शकता क्रेडिट मोडने. जर इथून आपल्याला पेमेंट अपडेट करायचं असेल तर इथं पर्टिक्युलर बिल आपण इनव्हॉइसला जर आपण अपडेट करायचं म्हटलं पेमेंट तर त्या ड्यू वरती क्लिक करून आपण जो पेमेंट मोडने ते पे करतायत तो सिलेक्ट करायचा आहे आणि ते पर्टिक्युलर बिल आपण रेकॉर्ड पेमेंट करायचं आहे जेणेकरून ते पेमेंट अपडेट होऊन जाईल. एखाद्या कस्टमरचे बिल जर आपल्याला पर्टिक्युलर कस्टमरचे आपल्याला सेटल करायचे असतील तर आपण कस्टमर सेक्शनमध्ये जाऊ शकता. ड्यू ओनली फिल्टरवरती क्लिक करून पर्टिक्युलर कस्टमर आपण सर्च करू शकता. ज्याच्याने आपल्याला त्या कस्टमरची हिस्ट्री पाहायला मिळेल. आता इथं आपण हे सर्च करतोय ना आणि तो कस्टमर ओपन करतोय आपण. त्यामध्ये आपल्याला त्याचे सेल्स दिसत आहेत. आपण डेट वाईज सुद्धा फिल्टर आउट करू शकता. त्याच्यानंतर आपण इथं पेमेंट मोडमध्ये फक्त आपण क्रेडिट सिलेक्ट करतो जेणेकरून आपल्याला त्यांचे फक्त ड्यू अमाऊंटचे बिल दिसतील. इथं आपण पाहू शकता 2 आहेत इथं. तर आपण पेमेंट आणि रिसिप्टवरती क्लिक करून त्या दोन्ही बिलांसाठी किंवा पर्टिक्युलर एखाद्या बिलासाठी आपण पेमेंट रेकॉर्ड करू शकतो. आपल्याला ड्यू अमाऊंट वरती कॅल्क्युलेट केली दिसेल. रेकॉर्ड पेमेंट केल्यानंतर ते पेमेंट अपडेट होऊन जाईल त्या पर्टिक्युलर कस्टमरच्या त्या पर्टिक्युलर बिलसाठी. जर आपल्या पेमेंट गेटवे थ्रू पेमेंट आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कलेक्शन सेक्शन ऑन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रोफाईल सेक्शनमध्ये कलेक्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कलेक्शनचा हा ऑप्शन आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे. आपला पॅन नंबर एंटर करून आपल्याला इथं ॲक्टिवेटवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला बँक डिटेल्स फिल करायचे आहेत. ज्या बँक डिटेल्स फिल करू त्यावरती पेमेंट रिसीव्ह होणार आहे. त्यामुळे बँक डिटेल्स फिल करून आपण ॲक्टिवेटवरती क्लिक करायचं आहे. हे ॲक्टिवेट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवे यूज करायला मिळेल. आता आपण पाहू की एखाद्या पर्टिक्युलर प्रिंटेड इनव्हॉइसमधून जर स्कॅन करून पे करत असतील कस्टमर ते कशा प्रकारे काम करेल. आता एक प्रिंटेड इनव्हॉइस आहे. आपण ह्याच्यावरचा जो स्कॅन टू पेचा कोड आहे तो असा गुगल पेने किंवा जो कोणता पेमेंट साठी ॲप वापरतात त्याने स्कॅन केल्यानंतर अशा प्रकारे त्यांना ही स्क्रीन ओपन होईल. त्यावरती पे नावच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पेमेंट मोड सिलेक्ट करून आपण सिम्पली पेवरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून ते पर्टिक्युलर मोडनी ते पेमेंट करू शकतात. पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुलचा त्यांना असा मेसेज दिसेल आणि आपल्याला पोर्टलमध्ये इथं पाहू शकता आपण आपल्या सेल्स लिस्टिंग पेजमध्ये असा ब्लू टिकचा दिसेल आपल्याला ब्लू टिक. ह्याचे पेमेंट गेटवेचे सारे जे रेकॉर्ड्स असतील ते आपल्याला कलेक्शन ह्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात. कलेक्शनवरती आपण पाहू शकतो हिस्ट्रीमध्ये आपण द ट्रान्झॅक्शन डेट, इंटरनल आय डी, बँक रेफरन्स, कस्टमर नेम, मोबाईल नंबर, पेमेंट मोड अशा सारख्या डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. जे सेटल झालेले असतील पेमेंट ते सर्व पेमेंट सेटलमेंटमध्ये असतील आणि जे रिजेक्ट झालेले असतील ते सुद्धा आपण पाहू शकतो त्यांच्या डिस्क्रिप्शन सहित.